वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या, जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरवे चोरी झाली, घरपोडी झाली माझ्या घरात. मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा, व्हिडिओ टाकलाय मी सगळे. आता तुम्ही गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर. जामीन होईल ना 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, काय जामीन होणार नाही. अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते? आता तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला. काय काय महत्वाची पदामध्ये पेपर होते. नाही बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो, 1 किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं. तुम्ही म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते, काय काय पुरावे होते घरात? हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन, सगळं ते पुरावे मी घरात ठेवलेले. सीसीटीव्ही वगैरे काय आहेत? नाही सीसीटीव्ही भेटतील ना, जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे. जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काही चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठले ठेवत नाहीत. वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना, बंददारा हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता, कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल. डोट जोडा ना तुम्ही. मलाच का निवडली ही ऑफर? हा कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्या तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्या. दिसूप, वडगाव, वर्धापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेले. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच एक एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही ते 4-5 जणांना भरपूर दहशत अधिकारी असतात पोलीस खात्यात, पण सगळे काही बोलत नाहीत, बाहेर पडत नाही. नाही याचं काय नाही, मी नकार दिला ना, ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही, जी मी न्यायदिवता शिक्षा हा महत्वाचा प्रश्न, हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ. आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी. सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे. असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्या नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता एक गुन्हा दाखल झाला, जो महिनाभरापूर्वी बोललो मी, मोठा गुन्हा दाखल झाला. आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोललो, त्यांनाही वाईट वाटतं. ते आज माझा मित्र 10 फोन करतो 100 जाऊ द्या, निखिल गुप्तांचं चुकलं, असं झालं तसं झालं, तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका, फडणवीसांना मध्ये नका घेऊ. मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं, काल मला फोन आला. बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का? त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे असे वागतील त्या, म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि 302 लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या, टायरामध्ये घाला आणि मारा. त्या वाक्यावरून मी बोललो, विधान केलं होतं.